हॅलो मित्रांनो, माझं नाव प्रिया आहे आणि मी मुंबईची राहणारी आहे. मित्रांनो, आज तुम्हाला माझ्या सर्व आयुष्यातील एकदम खरी कथा सांगणार आहे, जी माझं आयुष्य बदलून गेली. आता मी असा काय विचार करू लागले होते की आधी कधी पण करत नव्हते. ही घटना त्यावेळीची आहे जेव्हा मी 18 वर्षाची होते आणि तेव्हा अजून नवीन नवीन माझ्या शरीरामध्ये प्रवेश केला होता गोष्टींनी. माझी कलिंगडं, माझी बॉल आणि माझ्या सर्व शरीराचा आकार बदलणे सुरू करून टाकले होते आणि मला याविषयी जास्त माहिती मिळू लागली होती. मित्रांनो, माझ्या घरा शेजारी एक डॉक्टर राहत होते. त्यांचे आणि आमचे संबंध खूप चांगले होते आणि त्यांचे आमच्या घरामध्ये खूप येणे-जाणे होते. असं माझ्या घरच्यांना सर्व लोकांचा व्यवहार पण खूप चांगला होता. ते दिसायला पण ठीकठाक होते. ते मला बोलत असत. स्टाईल पण खूप आवडत असायची. आम्ही सर्व लोक त्यांना खूप जास्त मान देत होतो आणि ते माझ्याबरोबर नेहमी हसून बोलत असायचे. त्यांनी अनेक वेळा मला हात लावण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्याविषयी इतकं कधी विचार केला नव्हता. त्याकडे काही लक्ष पण दिलं नाही. पण काही दिवसांनी मला त्यांच्या माझ्यावर वाईट नजरेचा विषय कळाला होता. त्याचे असे झाले की माझ्या आईवडिलांना काही कामाने 15 दिवस बाहेर जावे लागणार होते आणि लोक बाहेर जाताना काही कारणाने मला माझ्या घरी एकटे सोडून गेले होते. मग मी माझ्या घरच्या लोकांनी सांगितले म्हणून मी राहायला माझ्या अंकलच्या घरी गेले होते. मी आधी पण त्या अंकलच्या घरी खूप वेळा राहिले होते. ते अंकल मला पाहून खूप खुश व्हायचे. त्यांच्याबरोबर घरामध्ये एक अंकल आंटी पण होती. त्यांची 2 मुले बाहेर शिकत होती आणि हॉस्टेलमध्ये राहून त्यांचा अभ्यास करत होती. मी दिसायला खूप सुंदर आणि गोरी आहे, पण मला माझे बॉल काही जास्त पसंत नव्हते, कारण ते खूप मोठे होते. ते पाहून सर्व लोक मला पाहत होते. मला पण अजिबात ते आवडत नव्हते. मग मी जेव्हा रात्री झोपले तेव्हा अंकल माझ्याजवळ आले आणि माझ्या बॉलला हळूच हात लावू लागले. त्यांचा एक हात माझ्या बॉलवर फिरवून ते काहीतरी अनुभव करू लागले. मी पण माझे डोळे बंद करून झोपाचे नाटक करत होते आणि त्यांना वाटत होते की एकदम खरे झोपलेली आहे. मग ते काही वेळ माझे बॉल दाबून कुरवाळून माझ्या जवळून दूर निघून गेले. मला खूप भीती वाटू लागली होती. मी एकदम एकटी त्या रूममध्ये झोपलेले होते आणि अंकल आंटी त्यांच्या रूममध्ये झोपत होते. त्यामुळे त्यांना माझ्या शरीराला स्पर्श करायची संधी पाहिजे तेव्हा मिळून जात होती. ते त्या संधीचा पूर्णपणे वापर करत होते. आंटी जेव्हा घरी नसायची तेव्हा ते काही न कारण काढून मला स्पर्श करायचा प्रयत्न करायचे, पण मी त्यावर जास्त काही लक्ष देत नव्हते. ही गोष्ट ते माझ्याबरोबर करत होते, मी ते कोणाला सांगितली नव्हती. त्यामुळे त्यांना माझ्याबरोबर सर्व काही करायची संधी मिळून जात होती. मग एक दिवस घरामध्ये आंटी नव्हती आणि तेव्हा किचनमध्ये होते. गुपचूप माझ्या जवळ आले. हळूच त्यांनी माझ्या कडिंगलाला हात लावला, स्पर्श केला आणि ते मला हसून विचारू लागले की तुझे हे बॉल इतके मोठे कसे काय झाले? कोणाकडून तुझे बॉल तू चुकून घेत आहेस? मी म्हणाले, कोणाकडून नाही करून घेत आहे मी. तुम्ही मला असे का विचारत आहात? त्यांना इतके बोलून मी बाहेर निघून गेले आणि ते पण माझ्या मागे मागे माझा पाठलाग करत आले. माझ्या सर्व शरीरावर एकदम कुरून पाहत होते. मग त्याच रात्री त्यांच्या रूममधून रडायचा जोरजोराने आवाज ओरडायचा येऊ लागला होता. मग मी ते पाहायला आणि ऐकायला उठले आणि त्यांच्या रूमच्या खिडकीमधून पाहिले तर अंकल आणि आंटी दोघे एकदम नागडे होते आणि तेव्हा अंकल आंटीला एकदम निर्दयीपणे झवत होते. ते तिला जवत तिला मारत पण होते. मी पाहिले की माझी चांगली आंटी बेडवर वर खाली होत होती. ते तिच्यावर येऊन त्यांचा हात तिच्या चिमणीमध्ये टाकून खूप जोरजोराने तिला करत होते. आंटी त्यांच्यासमोर हातपाय लावत होती आणि म्हणत होती की प्लीज आता मला सोडा, मला दुखू लागले आहे. पण अंकल काय आंटीला सोडत नव्हते. ते जोरजोराने करत राहिले. मग मी पण काही वेळाने त्यांची मजा बघून माझ्या रूममध्ये आले आणि माझ्या बेडवर आडवी पडले. मग मी मनातल्या मनात विचार करू लागले की अंकल किती घाण आहेत, आंटीला मारत होते. मग दुसऱ्या दिवशी अचानक आंटी मला काही पण न सांगता आणि मला कोणती खबर न सरळ तिच्या भावाकडे चंदीगडला निघून गेली होती, कारण तिच्या भावाची तब्येत अचानक खूप बिघडली होती. मला तर काही माहीत नव्हते. म्हणून मी अंकलला विचारले, आंटी कुठं गेली आहे? तर ते म्हणाले की थोडे दिवस बाहेर गेली आहे, येईन ना ती. मग आम्ही बरोबर बसून जेवण केले. काही वेळाने माझ्या रूममध्ये झोपायला निघून गेले आणि काही वेळाने अंकल माझ्या रूममध्ये आले आणि मला पण काही पण लाज आणि भीती न बाळगता मला छेडू लागले, कारण त्यांना आता विरोध करणार कोणी पण नव्हतं. आम्ही दोघेच होतो म्हणून मीही त्यांना विरोध केला नाही. त्यामुळे त्यांची खूप हिंमत वाढून गेली होती. मी त्यांना विचारू लागले, तुम्हीही माझ्याबरोबर काय करत आहात? ते मला म्हणाले, तुला एक ओरात बनवून टाकणार आहे, तुला माझ्याबरोबर आज खूप मजा येणार आहे. मग मी त्यांना म्हणाले, तुम्ही इथून निघून जा. मग मी त्यांना माझी सर्व ताकद एकत्र करून धक्का दिला.
मग ते अजिबात हलले नाहीत आणि मला खूप जोरजोराने थप्पड मारू लागले. त्यामुळे मी रडू लागले होते. माझे अश्रू बाहेर पडू लागले. तेव्हा त्यांनी मला बाहेर त्यांच्या भावामध्ये घेतलं आणि ते माझ्यावर जोडून मला बोला दाबू लागले. तेव्हा त्याच्या दाताने चावा घेऊ लागले. त्यांनी पटकन माझे कपडे त्यांच्या मुठीमध्ये पकडले आणि ओढून फाडून टाकले आणि जोरजोराने माझे बॉल दाबून चावे घेऊ लागले होते. मला बॉलला त्रास होऊ लागला. मला तो खूप त्रास होत होता, पण मी काही करू शकत नव्हते. मग काही वेळाने ते सरळ सरळ मला चिमणीवर हात ठेवून चोवू लागले होते. मी त्यांना खूप नाही म्हणत होते, पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते त्यांचे काम करत राहिले आणि मी जोरजोराने रडत होते. मग काही वेळाने ते माझ्यावरून उठले. तर मी लगेच पळून जायचा प्रयत्न करू लागले, पण त्यांनी मला पटकन पकडले आणि उचलले. त्यांचे कपडे त्यांनी हळूहळू करून काढून टाकले. माझे पण काढून टाकले. मी त्यांच्यासमोर आता पूर्ण मोकळी होते. ते माझ्यासमोर मोकळे होते. मी त्यांचा हत्यार पाहिलं. ते पाहून मी एकदम हैराण होऊन गेले होते. तो खूप लांब होता, जाडजूड होता, मोठा होता. आता मला काही थोडे समजले होते. आंटी त्या दिवशी इतकी जास्त का रडत होती जोरजोराने ते. त्यांनी त्यांचा हत्यार माझ्या चिमणीवर ठेवलं आणि खूप जोर लावून त्यांनी आतमध्ये टाकायचा प्रयत्न चालू केला होता. थोडा टप्पा आत गेल्यानंतर मग त्यांनी जोरात ठोका मारला आणि ते हत्यार पूर्णपणे आत गेलं होतं. आता मला खूप जास्त त्रास होऊ लागला होता. सतत 25 मिनिटे ठोके देऊन ते मला त्यांनी केलं होतं आणि मग त्यांनी थंड पाणी त्यांचं माझ्या चिमणीमध्ये टाकलं आणि मला जवळ पडून झोपून राहिले. मला तर चालता पण येत नव्हतं. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यातली पहिली कथा ही अशी होती. कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.